आज मी मॅगीची एकदम सिंपल आणि युनिक रेसिपी बनविणार आहे। तर ती सिंपल आणि युनिक रेसिपी म्हणजेच अंडा मॅगी मसाला। हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा विलेज फूडीज मध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर चला मग रेसिपी सुरू करूया। इथे मी 3 मॅगी नूडल्स घेतलेले आहे। अंडा मॅगी मसाला बनविण्याकरिता मी 2 अंडे यूज करणार आहे। तुमच्या घरी जर जास्ती मेंबर्स असतील तर तुम्ही जास्ती अंडे सुद्धा वापरू शकता। पॅन गरम होताच ह्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घ्यायचे आहे। तेल गरम झालेले आहे तर ह्याच्यामध्ये लसूणच्या 5 ते 6 कड्या टाकून घ्यायच्या आहेत। लसूणला मी अशा प्रकारे लांब लांब कापून घेतलेले आहे। तुम्ही ह्यांना किसून सुद्धा टाकून घेऊ शकता। 1 मिनिट पर्यंत लसूणला लो फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे आहे। आता ह्यामध्ये लांब लांब कापलेले 2 मीडियम साइजचे कांदे टाकून घ्यायचे आहे। कांद्यांना मीडियम गॅस फ्लेम वरती 2 मिनिट पर्यंत छान असे परतून घेऊन शिजवून घ्यायचे आहे। 2 मीडियम साइजची बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग हिरवी मिरची टाकून घेऊ शकता। थोडीशी पत्ता कोबी लांब लांब कापून घेतलेली आहे। पत्ता कोबी टाकल्यामुळे मॅगीला खूप मस्त अशी चव येते। तर आता ह्या सगळ्यांना परतून मीडियम गॅस फ्लेम वरती 2 ते 3 मिनिट पर्यंत शिजवून घेऊयात। हिरवा मटर टाकून घेऊयात आणि मस्तपैकी सगळ्यांना परतून घेऊयात। मटर टाकल्यामुळे मॅगी खूप टेस्टी अशी बनते। आता ह्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट पावडर, पण लाल तिखट पावडर मॅगी मध्ये टाकला की मॅगीला खूप छान असा रंग येतो। अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ आपल्याला कमी टाकायचे आहे कारण मॅगीच्या टेस्ट मेकर मध्ये ऑलरेडी मीठ असते। तर आता ह्या सगळ्यांना मस्तपैकी परतून 1 मिनिट पर्यंत शिजवून घेऊयात। एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। टोमॅटोला 2 मिनिट पर्यंत शिजवून घ्यायचे आहे। ह्या वेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। मॅगीला आणखी टेस्टी बनवणारे मॅगी मध्ये येणारे टेस्ट मेकर टाकून घेऊया। टेस्ट मेकर टाकल्याने मॅगीला खूप छान अशी चव येते आणि मॅगीचा रंग सुद्धा खूप छान असा दिसतो। पूर्ण मसाल्यांना छान परतून घेऊया। 1 मिनिट पर्यंत पूर्ण मसाल्यांना छान असे परतून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम ह्या वेळेस आपल्याला लो ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता मसाल्यांमधून तेल छान असे सेपरेट झालेले आहे। तर आता ह्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। तर मी ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे मॅगीला खूप छान अशी चव येणार आहे। उकळी आलेली आहे तर आता ह्यामध्ये मॅगीला मधातून अशा प्रकारे तोडून मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। मॅगीचे खूप जास्ती बारीक तुकडे केले म्हणजे मॅगी सुटसुटीत बनत नाही आणि नूडल्स सारखी सुद्धा दिसत नाही, म्हणून मी फक्त मधामधूनच तोडून घेतली आहे। आता मॅगीला छान असे परतून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर मॅगी मध्ये लागून जाणार। झाकून 5 मिनिट पर्यंत शिजवून घेऊयात। ह्या वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। तर बघा फ्रेंड्स, मॅगी किती छान अशी दिसत आहे। तर आता ह्यामध्ये आपण जी अंडी फोडून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे। मी 2 अंडी टाकून घेतलेली आहे। तुम्ही आणखी 1 अंडी ऍड करू शकता। अंडींवर आता मी ब्लॅक पेपर पावडर टाकून घेत आहे। ब्लॅक पेपर पावडर टाकल्यामुळे अंडींना खूप छान अशी चव येणार। तर आता मी झाकून 5 मिनिट पर्यंत शिजवून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अंडे सुद्धा छान असे शिजलेले आहेत आणि मॅगी पण मस्त शिजलेली आहे। तर फ्रेंड्स, अंडा मॅगी मसाला बनून पूर्णपणे रेडी आहे। आता आपण सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, बघितले ना तुम्ही अंडा मॅगी बनविणे किती सोपे आहे आणि खायला सुद्धा हे खूप डिलिशियस असे वाटते। एकदा जर का तुम्ही ह्या पद्धतीने अंडा मॅगी बनविली ना तर मी गॅरंटीने सांगते सगळ्या पद्धतीने मॅगी बनविणे सोडून तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमीच मॅगी बनविणार। तर फ्रेंड्स, ही होती अंडा मॅगी मसालाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। लवकरच भेटूयात नवीन आणि युनिक रेसिपी सोबत। तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर।